लाईन्स, प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्याने मुंबईत मोठी वाहतूक कोंडी, ईस्टर्न फ्रीवे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा। मराठा बांधवांची हजारो वाहनं शहरात आल्यामुळे मुंबईकर अडकले वाहतूक कोंडीत, कामावरती निघालेल्या नोकरदारांचे प्रचंड हाल। मनोज जरांगेंकडून आझाद मैदानावरती आमरण उपोषणाची घोषणा। आझाद मैदानावरती दाखल होताच शिवरायांना अभिवादन करून जरांगेंकडून उपोषणाला सुरुवात। सर्व मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, डोक्यावरती गुलाल पडल्याशिवाय इथून हलायचं नाही, गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही, जरांगेंचा निर्धार। कोणीही जाळपोळ आणि दगडफेक करायची नाही, मराठा बांधवांनी संयम बाळगावा, आझाद मैदानातून मनोज जरांगेंचं मराठा आंदोलकांना आवाहन। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके जरांगेंच्या आंदोलनस्थळी, नेत्यांची जरांगेंसोबत आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा। आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो मराठा आंदोलक रेल्वेने मुंबईत दाखल, सीएसएमटी वरती आंदोलकांची मोठी गर्दी, स्टेशन परिसरात मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सीएसएमटी बाहेर एकवटले, राज्यभरातून मुंबईत आलेल्या मराठा बांधवांनी जोरदार केली घोषणाबाजी। काही राजकीय पक्षांचा मराठा आंदोलकांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आपला फायदा करून घेण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचं विधान, तर लोकशाहीच्या चौकटीबाहेर कोणीही जाऊ नये, मुख्यमंत्र्यांचं जरांगेंना आवाहन। मोदींवरती केलेल्या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक, बिहारची राजधानी पाटण्यात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांकडून एकमेकांवरती दगडफेक। नमस्कार, मी अमित गत्रे, तुम्ही पाहता न्यूज इन लोकमत। बुलेटिनची सुरुवात सगळ्यात मोठ्या बातमीने आपण करूया। भर पावसात सुद्धा मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू आहे। आझाद मैदान परिसरामध्ये पावसाला आता सुरुवात झाली आणि पावसात सुद्धा आंदोलकांचा उत्साह तसाच कायम आपल्याला बघायला मिळतोय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातली काही दृश्य आपण बघतोय। हातामध्ये छत्र्या घेऊन जोरदार घोषणाबाजी केली जाते। खरं तर प्रचंड प्रवास करून हे सगळे कार्यकर्ते मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत, मात्र कुठेही उत्साहात कमी दिसत नाहीये, थकवा जाणवत नाहीये, तितकीच ऊर्जा या सगळ्या आंदोलकांमध्ये बघायला मिळते। पावसात मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसलेले आहेत, तर दुसरीकडे हे सगळे कार्यकर्ते राज्यभरातून मुंबईमध्ये आलेत आणि सगळ्या मुंबईमध्ये हे कार्यकर्ते आता आंदोलन करतायत, घोषणाबाजी करतायत। खरं तर मुंबईमध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे, मात्र या पावसात सुद्धा हे सगळे आंदोलक जोरदार घोषणाबाजी करतायत। अगदी 500-600 किलोमीटर प्रवास करत हे सगळे कार्यकर्त्यांनी मुंबई गाठलेली आहे, मात्र एवढ्या सगळ्या प्रवासानंतर सुद्धा हे सगळे कार्यकर्ते आपल्याला मुंबईच्या रस्त्यांवरती बघायला मिळत आहेत। आपण बघतोय भर पावसात आंदोलकांचा उत्साह मात्र कायम आहे। या पावसाच्या वातावरणात सुद्धा आझाद मैदानात आंदोलनाला सुरुवात झाली। मनोज जरांगे पाटील यांनी 10 वाजता या उपोषणाला सुरुवात केली। मी अमरण उपोषण करतोय, सगळ्यांनी शांततेने सरकारला सुद्धा सहकार्य करावं अशी सूचना मनोज जरांगे पाटलांनी दिली होती। त्यानंतर आपण बघतोय मुंबईतले सगळे रस्ते तसेच गजबजलेले दिसत आहेत। आरक्षण घेणारच अशा पद्धतीच्या घोषणा केल्या जात आहेत। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या जात आहेत। आरक्षणाचा गुलाल उधळतच मुंबईमधून बाहेर पडणार असा निर्धार मनोज जरांगेंनी केलेला आहे। कोणत्याही परिस्थितीत आंदोलन घेतल्याशिवाय इकडनं हलायचं नाही अशा सूचना सुद्धा
या सगळ्या आंदोलकांना, मराठा समाजातील सगळ्या बांधवांना मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या आहेत। त्यामुळे अगदी भर पावसात हे आंदोलन आपल्याला असंच बघायला मिळतंय। जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा आणि तसाच उत्साह आपल्याला बघायला मिळतो। आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही असा शड्डू ठोकला जातोय। राज्यभरातून अनेक ठिकाणाहून हे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत। आरक्षण आमच्या हक्काचं आहे, ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा शड्डू या कार्यकर्त्यांकडून ठोकला जातोय। आपण बघतोय भर पावसामध्ये या कार्यकर्त्यांचा उत्साह तसाच आहे। अनेक कार्यकर्त्यांकडे तर छत्र्या सुद्धा दिसत नाहीये, तसंच भिजत हे सगळे आंदोलक मुंबईच्या रस्त्यावरती आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर एरवी गाड्यांनी गजबजलेले रस्ते आज मराठा आंदोलकांनी गजबजलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। पोलिसांनी प्रचंड असं बॅरिकेटिंग केलेलं आहे, वाहनं अडवून धरलेली आहेत। मात्र हे सगळे आंदोलक वाहनं आपल्या जागी सोडून सगळे मुंबईमध्ये आतमध्ये आले। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये आंदोलक हे सगळे सकाळपासूनच एकवटल्याचं आपण बघितलेलं आहे। दोन दृश्य आपण बघतोय, एकीकडे असाच उत्साह आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळतो, तर काही वेळापूर्वी जेव्हा मनोज जरांगे पाटील मंचावरती आले, त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या, त्यावेळची दृश्य आपण बघतोय। गणेश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। गणेश, आपण बघतोय खरं तर पाऊस आहे आणि या पावसात सुद्धा या कार्यकर्त्यांचा उत्साह तितकाच बघायला मिळतोय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जे आहे त्या ठिकाणी हे मराठा जे आंदोलक आहेत ते जमलेले आपण पाहतोय। अतिशय संतापजनक अशा प्रतिक्रिया आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल, आज तुम्ही मुंबईला आलेला आहात, एक दिवसाचं उपोषण आहे। अहो, हे जरांगेला आमच्या पाटलाला ये सदावरती धमकी देतो टंके के चोट पे, क्या आधार टंके के चोट पे आ गए मराठे। अरे 1,03,000 कोटी मराठे आले, अरे टंके के चोट पे हेकने लपला। फडणवीस साहेब म्हणतात पोलिस बघून घेतील, पोलिस नाही बघणार, मराठे बघून घेतील। हाके जो डोक्याने उकलेला आहे, जो हाके डोक्याने उकलेला आहे, तो विनाकारण आरोप करतोय, म्हणजे जाहीर याचा जाहीर निषेध नोंदवला पाहिजे। हाके हा ऐकले याला आमच्या मोर्चा जगत्या आंतरवळीच्या लोकांनी त्याची जागा दाखवून दिली। काय सांगाल? गर्दी बघा, सदावरच्या बाहेर येतो, डंक्याची चोट पर मराठे। सदावर्त्यांनी जे म्हटलं होतं की येऊ शकत नाही आंदोलनाला, मात्र हे आंदोलक आज मुंबईमध्ये आले आणि त्याच्यामुळे सदावर्त्यांच्या बाबतीत रोज असलेला पाहायला मिळतोय। काय सांगाल, काय सांगाल? सदावरच्या तू बाहेर या, डंक्याची चोट पर मुंबईमध्ये मराठी आलेले आहेत। मराठे आले मुंबईत, मराठे आले। हा संताप आहे आंदोलकांचा। मराठा आंदोलक जे आहेत, सदावर्तेंनी जे काही म्हटलं होतं की आंदोलक येऊ शकत नाहीत आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की आज एक दिवस जरी उपोषण असलं तरी सदावर्तेंच्या बाबतीत आंदोलकांचा संताप असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अमित, निश्चित गणेश, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास आपण कोल्हापूरमध्ये जाऊया। कोल्हापूरमध्ये आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, कोल्हापूरमध्ये काय दृश्य बघायला मिळते, काय चित्र बघायला मिळते? कारण कोल्हापुरातून सुद्धा अनेक मराठा कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। अमित, कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये सुद्धा आता मराठा समाज एकवटला आहे आणि मराठा समाज निदर्शने करत आहे ते जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपल्याला पाहायला गेलं तर मोठ्या पद्धतीने आहे ते मराठा समाज या ठिकाणी एकवटला आहे आणि तो या ठिकाणी या आंदोलनाच्या संदर्भातली आपली भूमिका मांडताना पाहायला मिळतोय। काय सांगाल, आज जरांगे पाटील आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत, संपूर्ण महाराष्ट्रभर आहे ते त्यांच्या समर्थनामध्ये मराठा समाज रस्त्यावरती उतरलाय। मुळातच त्याने शासन मराठ्यांना फसवतोय म्हणून पुन्हा पुन्हा आम्हाला मुंबईला धडक मारायची पाळी येते। यावेळी मात्र मराठ्यांना आरक्षण जोपर्यंत ओबीसीने मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदानातला ठिया आम्ही हलवत नाही आणि त्या ठियाला पाठिंब्यासाठी दर दिवशी दसऱ्या चौकामध्ये शाहू महाराजांच्या पायाशी कोल्हापूरची जनता मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही दररोज इथं जमणार आहोत। आम्ही शासनाचा निषेध करतो। फड सांभाळ तुऱ्याला गाला वेळ आली आहे, कोल्हा लागू शकतो तुमच्या उसाला, त्याच्या अगोदर तुम्ही आरक्षण द्या। खरं तर सरकारकडून वारंवार आश्वासन मिळते, ठोस निर्णय आहे ते होत नाही। सरकार हे मराठा समाजाला खेळवत आहे असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही, कारण का अनेक वेळा आश्वासनं दिली, ती आश्वासनं पाळली नाहीत, त्यामुळेच ही आजची परिस्थिती आली।
जरांगे पाटलांनी आज अखेरचा निर्णय घेतलेला आहे की आज सकाळी 10 वाजल्यापासून उपोषण चालू आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जागा सोडणार नाही. त्यामुळं सरकारनं जरांगे पाटलांना उठवण्याचा प्रयत्न करू नये. किंबहुना मुंबईमध्ये घुसलेल्या माझ्या मराठा बांधवाच्या पाठीवर एक जरी काठी पडली तर अखंड महाराष्ट्र पेटून उठेल. याची महाराष्ट्र सरकारनं दखल घेणं आवश्यक आहे. नक्कीच महिला भगिनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. काय सांगाल, जरांगे पाटील उपोषण करत आहेत? एक तर शांततेत आम्ही करतोय उपोषण आणि जरांगे साहेबांना तरी दादांना आहेच पाठिंबा. आम्हाला कित्येक वर्षाचं आमचं आरक्षण होतं ते कित्येक वर्ष आम्ही उपोषण करतोय. इथं कितीतरी दिवस आम्ही बसलेलो आहे. जवळजवळ 57 दिवस इथं सुद्धा आम्ही घेतलेले आहे आरक्षणासाठी म्हणून, पण काही सरकारने दखल घेतली नाही आणि जरांगेंना सुद्धा फसवलेलंच आहे. मुंबईपर्यंत येऊन हे केलेलं आहे. तर आत्ता 1 दिवसाचंच दिलेलं आहे त्यांनी हे, तर ते चालणार नाही. एका दिवसात काय आम्हाला माहिती आहे काही होणार नाहीये ते. त्याच्यामुळं जोपर्यंत सरकारनं निर्णय घ्यावा असं वाटतंय. वारंवार तुम्ही आंदोलन करताय, यापूर्वी सुद्धा तुम्ही लढा उभा केला होता, मात्र पदरात काहीच पडत नाही. या आंदोलनानंतर सरकारला जाग येईल? सरकारची एकंदरीत भूमिका ही सध्या नकारात्मक दिसतोय, परंतु महाराष्ट्रातून ज्या पद्धतीनं मराठा उठाव करायला आलेला आहे त्या आता सरकारला यापुढं मराठ्यांच्या पुढं झुकावं लागणार आहे. मी आपल्याला एकच सांगू इच्छितो, आमचे मनोज जरांगे पाटील हे बेआमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि परवानगी मात्र 1 दिवसाची देऊन तुम्ही मराठा समाजाची चेष्टा करता का? याद राखा, जर त्या मैदानातून काय जरांगे पाटलांना उठवायचा प्रयत्न केला तर मराठे गोळ्या झेलतील, परंतु आझाद मैदान मागणी पूर्ण झाल्याशिवाय तिथनं उठणार नाहीत. युवक सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलनाला पाठिंबा देताना पाहायला मिळतात. का रे बाबांनो, आमची पोरं तुम्हाला दंगलीमध्ये वापरायसाठी चालतात. मराठ्यांच्या पोरासनी तुम्ही हिंदू म्हणून एकमेकाच्या विरोधात उभा करता आणि मराठ्यांची पोरं ज्यावेळेला आरक्षण मागतात त्यावेळेला सरकारच्या पोटात का दुखतंय आमचा प्रश्न आहे. त्यामुळे आज जरी पोरं इथं दिसत असतील तरी मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाहीत आणि इथनं पुढे सरकारची ही म्हणजे जसं गणपतीचं विसर्जन होणार आहे तसं ह्या सरकारचं विसर्जन व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत ह्या सरकारनं काढलेला सगळ्या चोऱ्यांचा GR होता, तिची अंमलबजावणी करताना ह्यासनीच त्रास व्हायला लागलाय. नव्यानं कुठलीही मागणी नाही. मराठे आजपर्यंत कुणबी आणि मराठा एक आहे. आमच्यात रोटी बेटी व्यवहार होतोय, आजपर्यंत हे सिद्ध झालेलं आहे. तरी सुद्धा तुम्ही द्यायला का तयार नाही? फक्त मराठ्यांच्या पोरांच्यात विकासात्मक डेव्हलपमेंट होऊ नये ह्या पोरासनी दंगलीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरवा आणि यांची नुकसान करावं हा सरकार. या ठिकाणी पाहायला गेलं तर संतप्त मराठा समाज झाल्याचं पाहायला मिळते. जरांगे हे उपोषण करतायत, मात्र त्यांनी जर आणखीन उपोषणाची मुदत वाढवली तर त्यांना धक्का लागला तर मात्र मराठा समाज स्वस्थ बसणार नाही, अशा पद्धतीचा इशारा मराठा समाज देताना पाहायला मिळतो. आणि जरांगेच्या मुंबईच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तो रस्त्यावरती सुद्धा उतरल्याचं दिसून येते. निश्चित ज्ञानेश्वर, तुमच्याकडून सुद्धा वेळोवेळी अपडेट्स घेत राहू. तुर्तास आपण ही जी दृश्य बघतोय ती काही वेळापूर्वी जेव्हा मनोज जरांगे पाटील मंचावरती आले त्यावेळेला मनोज जरांगे पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आणि त्यांच्या अमरण उपोषणाला सुरुवात केली. साधारण 10 वाजताची वेळ, त्यावेळेला मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाला सुरुवात केली आणि लगेचच त्यांनी सगळे जे आंदोलक आहेत मुंबईमध्ये दाखल झालेले त्यांना सूचना केल्या. कुठेही कोणाला मुंबईकरांना त्रास व्हावा असं काही करू नका अशा त्यांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतर वाहतूक कोंडी झाली आहे ती सुद्धा लगेचच सुरळीत करावी अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. दरम्यान जे मराठा आंदोलक आहेत ज्या वाहनांनी आले होते ती सगळी वाहनं त्या ठिकाणी सोडून त्यांनी अनेक ठिकाणी चक्काजाम केला. मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या परिसरात सकाळची वेळ आहे त्यामुळे मोठी इतर वेळेला सुद्धा गर्दी बघायला मिळते आणि यावेळेला प्रचंड प्रमाणात हे सगळे मराठा आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया.